नमस्कार मित्रांनो, भावांनो, भगिनींनो, मी चिराग कतिरा, मॅनेजिंग डायरेक्टर SNGT आणि माझा बरोबर आहे श्री भरत कलस्कर साहेब. ते आपले महाराष्ट्र राज्याचे ॲडिशनल ट्रान्सपोर्ट कमिशनर आहे आणि सरांनी आता आवाहन केलं आहे की 17 सप्टेंबर हे चालक दिवस म्हणून साजरा करावा. आणि हे माझा फेवरेट सब्जेक्ट आणि ह्या गोष्टीवर मी आता बोलेल. हे पॉडकास्ट चालक दिवसासाठी आहे आणि मी सराचे इकडं वेलकम करतोय. थँक्यू सर. आपण जे आवाहन केले 17 सप्टेंबर चालक दिवससाठी, मग हे दिवस कसं सेलिब्रेट करायचे आणि हे आपण घोषणा केली, त्याचा काय उद्देश आहे ते सांगा. आपण वर्षभर चालकांच्याकडून खूप काही अपेक्षित करतो. चालकांनी गाडी अशी चालवली पाहिजे, चालकांनी सुरक्षित गाडी चालवली पाहिजे, चालकांनी अपघात नाही केला पाहिजे, चालकांनी माझ्या मुलांना सुरक्षितपणे शाळेत पोहोचवलं पाहिजे, शेतकऱ्यांना वाटतं आपला माल फॅक्टरीपर्यंत व्यवस्थित पोहोचला पाहिजे, मार्केटमध्ये व्यवस्थित गेला पाहिजे. म्हणजे सगळ्यांच्या एवढ्या काही अपेक्षा आहेत चालकांकडून. आणि हे सगळं करत असताना त्यांनी सर्व समाजातील सर्व घटकांशी अत्यंत शिष्टाचाराने वागलं पाहिजे. पण एवढ्या अपेक्षा आपण ज्या चालकाकडून करतो त्या चालकाच्या शिक्षणाबद्दल, प्रशिक्षणाबद्दल, त्याच्या समस्याबद्दल आपण कोणत्याही प्रकारचे विचार न करता आपण एवढ्या मोठ्या अपेक्षा ठेवतो. तर मला असं वाटतं की एवढा मोठा अपेक्षा असणारा जो वर्ग आहे, जो चालक वर्ग, या चालक वर्गाला एक दिवस तरी त्याचा निश्चितपणे सन्मान केला पाहिजे. त्याला समाजामध्ये या जो व्यवसायामध्ये आहे त्या व्यवसायामध्ये जरी तो काम करत असला तरी त्याची भूमिका ही किती महत्त्वपूर्ण आहे ही त्याला त्या दिवशी एक चांगलं स्माईल देऊन, एखादं फूल देऊन किंवा दोन गोष्टी त्याच्याशी बोलून, जर मला असं वाटतं की आपण हा चालक दिन साजरा केला तर देशाच्या निर्माणामध्ये त्याची सगळ्यात मोठी भूमिका आहे. अशा चालकाच्या या व्यवसायामध्ये अनेक लोक येतील आणि त्या चालकांना सुद्धा वाटेल, अरे ठीक आहे, मी परिवारापासून दूर आहे, परंतु माझं जे काम आहे ते समाजासाठी खूप खूप महत्वाचं आहे. तर मला खात्री आहे की याच करिता आपल्या सगळ्यांना, फक्त परिवहन विभाग नाही, पोलीस विभाग नाही, तर महाराष्ट्रातल्या सगळ्या समाजातील घटकांना, ट्रान्सपोर्ट युनियनना या दिवशी येऊन चालकांचा सन्मान करण्यासाठी आपण सगळ्यांनी चालक दिवस साजरा करायचा आहे. सर मला सांगा, आता ह्या जगामध्ये हे एवढे युद्ध चालू आहे, मग आपला भारत देश हे प्रगती कसं करणार? आपल्या सगळ्यांना माहिती की जगामध्ये सगळ्यात दोन महत्वाचे युद्ध हे चालू आहेत. एक म्हणजे वेपन वॉर आणि दुसरं म्हणजे आर्थिक वॉर, इकॉनॉमिकल वॉर. त्या इकॉनॉमिकल वॉरच्या संदर्भामध्ये भारत देशाला जर पुढे जायचं असेल तर आपल्याला आपल्या देशामध्ये असणारी जी लॉजिस्टिक कॉस्ट आहे ती आपल्याला कमी केलीच पाहिजे. तरच आपण जागतिक पातळीवर इतर देशांशी आपण स्पर्धा करू शकतो. आणि ही लॉजिस्टिक कॉस्ट कमी करायची असेल तर आपल्याला सगळ्यात महत्वाचा जो आपला चालक वर्ग आहे त्याच्याकडे आपल्याला निश्चितपणे लक्ष द्यावं लागेल. आणि म्हणून देशाला जर जागतिक पातळीवर जर प्रगती करायची असेल तर चालकाचं, मग तो कार चालक असू द्या, मग तो ट्रक चालक असू द्या, तो प्रवासी बसेचा चालक असू द्या, ऑटो रिक्षा चालक असू द्या, ओला उबेर चालवणारा टॅक्सी असू द्या, मग तो कोणत्याही प्रकारचा चालक असू द्या, त्याचं इम्पॉर्टंट खूप खूप महत्त्वाचं आहे. असल्यामुळे त्यांचा सन्मान या दिवशी झाला पाहिजे अशी आमच्या या विभागाची भूमिका आहे. आपल्याला माहिती आहे देशामध्ये अत्यंत चांगले रस्ते बनत आहेत, दुसऱ्या बाजूला खूप चांगल्या प्रकारची वाहनं येत आहेत. मग हे चांगले रस्ते आणि चांगली वाहनं यांना आणखी एक दिशा देण्याच्या दृष्टीनं एक आदर्श चालक की जो
आपल्या वाहनामध्ये एक एफिशियन्सी मेंटेन करेल, आपला जो माल आहे तो वेळेमध्ये पोहोचवेल, तो सुरक्षित पोहोचवेल, जिम्मेदारीमध्ये पोहोचवेल. ही सगळी जी भूमिका आहे त्यासाठी चालकांची भूमिका महत्वाची आहे. चिराग, मी एक खूप महत्वाचा प्रश्न तुला विचारतो. आपल्या इतिहासामध्ये मला हे सांग, महाभारताचं युद्ध कोणामुळे जिंकलं गेलं? आपला महाभारतच्या युद्ध पांडव जिंकले होते आणि श्रीकृष्ण जे होते आपले वासुदेव, हे श्रीकृष्ण कोण होते? हे सारथी होते. तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की महाभारतासारखं युद्ध जिंकण्यासाठी सुद्धा एक खूप चांगल्या सारथीची आवश्यकता असते. आणि जोपर्यंत सारथी त्याची भूमिका बजावत नाही तोपर्यंत आपल्याला मग ते आर्थिक वॉर असू द्या ते जिंकता येणार नाही. आणि म्हणून जेही माझ्या देशातले, महाराष्ट्र राज्यातले जे चालक आहेत त्या सगळ्यांना मी या ठिकाणी आवाहन करू इच्छितो की आपल्याला एक आदर्श सारथी बनल्याशिवाय आपल्याला या महाराष्ट्राची, आपल्याला देशाची प्रगती करता येणार नाही. तुमची भूमिका तुमच्या परिवारासाठी, समाजासाठी, आपल्या राज्यासाठी आणि देशासाठी खूप महत्वाची आहे मित्रांनो. आणि म्हणून तुम्ही जर जिम्मेदारीने वागलात, तुम्ही जर शिस्तीने वागलात, तुम्ही रस्त्यावरील जे इतर लोक आहेत त्यांचाही सन्मान केलात, तर मला असं वाटतं की आपण अतिशय चांगल्या प्रकारची प्रगती करू शकतो. आणि केवळ माल पोचायचं नाही, तर प्रवाशांना एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी पोचायचं काम नाही, तर ते अत्यंत सुरक्षितपणे, वेळेमध्ये आणि आपल्या वाहनांची आणि इतरांची काळजी घेऊन पोचायचं काम जर केलं तर मला असं वाटतं की याच्यासारखं देशाच्या प्रगतीचं किंवा देशाला एक पुढे नेण्यासाठी एक गर्व वाटण्यासारखं जे काम आहे ते निश्चितपणे आपण करू शकता. आपण या चालक दिनाच्या निमित्ताने मी आपल्याला पुन्हा एकदा सगळ्यांना आवाहन करतो की आपण या जिम्मेदारीची, आपण या जबाबदारीची जाणीव ठेवा आणि आपल्या राज्याच्या आणि देशाच्या प्रगतीमध्ये आपण सगळेजण या दिवसाच्या निमित्तानं आपण एकत्र येऊया, चालकांचा सन्मान करूया आणि देशाला प्रगती पथावर घेऊन जाण्यासाठी आपण प्रयत्नशील राहूया. धन्यवाद.